बातमी रत्नागिरीमधून आहे। रत्नागिरीमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी त्या ठिकाणी मतदान केलंय। कुटुंबासमवेत मतदान केंद्रावरती जाऊन त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पण महत्त्वाच्या असतात आणि आपल्या गावचा आपल्या विभागाचा विकास होण्याकरिता हा पाया मजबूत करणाऱ्या निवडणुका आहेत। म्हणून आपल्यामार्फत मी आवाहन करेन की ज्या 12 जिल्ह्यांमध्ये ज्या निवडणुका होत आहेत त्या जिल्ह्यामध्ये सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा। रत्नागिरीमध्ये देखील मतदानाला सुरुवात झालेली आहे। सर्वसामान्यांपासून ते थेट मंत्र्यांपर्यंत सगळेच जण आपापल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलाय। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे आता माझ्यासोबत आहेत। रवींद्र, 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्या यांच्याकरता मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। रत्नागिरीमधली आत्ताची स्थिती काय आहे? आपण बघितलं योगेश कदमांनी देखील मतदान केलंय। प्रशांत, जर आपण बघितलं तर सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झालेला उत्तम प्रतिसाद मिळतोय। 1693 जिल्ह्यातले मतदान केंद्र आहेत, या ठिकाणी मतदान होत आहे। मात्र चिपळूणमध्ये अशा प्रकारच्या घटना घडतायत की गेल्या 2 तासापासून काही ठिकाणच्या ज्या मशिनरी आहेत मतदानाच्या त्या बंद पडलेल्या, बिघाड झालेला आहे। त्यामुळे काही मतदारांचा त्या ठिकाणी खोळंबा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। प्रशासकीय अधिकाऱ्यांची जी धावपळ उडालेली आहे ती आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 8 ते 10 मतदान केंद्रांवरची ज्या मशिनरी आहेत त्या बंद पडलेल्या आहेत। त्याच्यामध्ये सावर्डा असेल, अलोरे असेल, चिपळूणमधल्या 8 ठिकाणी, मालघर असेल, गुहागरचं, या ठिकाणी सुद्धा मशिनरी बंद पडलेल्या आहेत। यामध्ये प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे तो समोर येतोय। मतदार रवींद्र, त्या ठिकाणी कारण काय सांगतायत? कशामुळे ही मशीन्स अशा पद्धतीने बंद पडतायत? कारण अनेक ठिकाणी राज्यातल्या आता ज्या ठिकाणी मतदान सुरू आहेत त्यातल्या अनेक केंद्रांवरती अशा पद्धतीच्या घटना घडतायत। रायगड पाठोपाठ आता रत्नागिरीमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या या मशिनरी आहेत तो बंद पडलेल्या आहेत। मात्र टेक्निकल जो काय प्रॉब्लेम आहे त्या मशीनचा अजून सुद्धा समोर आलेला नाहीये। अधिकाऱ्यांची धावपळ उडालेली आहे आणि टेक्निशियन जसा पाहिजे त्या पद्धतीचा टेक्निशियन सध्या मशीनला हँडल करणारा कोणी नाहीये। त्यामुळे पुढचा निर्णय काय घेतात, कारण एक मशीन बंद पडली की दुसरी आणतात, दुसरीही बंद, ती चालू होत नाहीये, तिसरी मशीन लावावी लागते, ती सुद्धा कुठेतरी प्रतिसाद देत नाहीये। अशामुळे मतदारांचा या ठिकाणी खोळंबा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच प्रशासकीय गोंधळ वाढायला लागलाय असं म्हणायला हरकत नाही। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।